ठिकाणी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी अनिल भांडवलकर या ठिकाणी प्रास्ताविक करत आहे, माहिती देत आहेत। या ठिकाणी हे सर्व खेळाडू वॉर्मअप करत आहेत। कबड्डी डॉक्टर महेश वायाळ आणि त्यांचा संघ या ठिकाणी कबड्डी संदर्भात नाव करत आहे। राष्ट्रीय क्रीडा संघटना समितीचे या ठिकाणी मैदान आखणी संदर्भात सन्माननीय अनंत शेळके सर हे यांचा मोठा वाटा यामध्ये आहे, ज्यांनी या कबड्डी स्पर्धा आयोजन करणं, त्यासाठी आघाडी घेणं, त्यांना डॉक्टरांना मार्गदर्शन करणं। डॉक्टर हे वैद्यकीय पेशातील आजारांचं निवारण करतात आणि आरोग्याची दिशा देण्याचं काम अनंत शेळके सर या ठिकाणी करत आहेत। त्यांनी या ठिकाणी सर्व त्यांचे खेळाडू जे आहेत तर ते मैदानाची आखणी आणि मैदानाच्या नवीन आरेखन करत आहेत। या ठिकाणी सर्व डॉक्टर्स या ठिकाणी या संघांचं आहे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात ते वॉर्मअप होऊन या मैदानात उभे राहतील। या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा समन्वय समितीच्या वतीने त्यांचे ज्या अनेक योजना आहेत, लक्षवेध केंद्र म्हणून जे संकल्पना आहे त्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। कुठलं आहे सोनी, कुठलं आहे, कुठलं मॉडेल आहे? त्याचबरोबर तर बाथरूमला जवळ जागा नाही ना। त्याचबरोबर सदृढ बालक योजना ही एक संकल्पनाही या संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। साक्षी महाले ही या ठिकाणी तिचा फोटो या ठिकाणी प्रमोशन केलेला आहे। त्याचबरोबर रमेश चव्हाण हा महाराष्ट्राचा चॅम्पियन आणि 10.6 पॉईंटमध्ये या ठिकाणी त्यांनी टायमिंग दिलेला आहे। त्याचबरोबर सन्माननीय बाळकृष्ण आकोटकर सर, ज्यांच्या ऑलिम्पिक सहभागाचं 50वं वर्ष या ठिकाणी साजरं होतंय आणि या ठिकाणी लता अरुण लोहकरे रहिवासी क्रीडा संकुलात त्यांच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं सुरुवात या ठिकाणी 2005 रोजी सुरू झालेली आहे। त्यांनी 1964 जपान टोकियो येथे 42.195 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता। त्यांचा 33वा नंबर आला होता आणि टायमिंग जी आहे ती 116 वर्षातील भारताकडून खेळणाऱ्या ज्या खेळाडूची 3ऱ्या नंबरची ही वेळ त्यांनी दिलेली आहे। विदर्भातून एकमेव असे ऑलिम्पियन आणि मॅरेथॉनपटू या ठिकाणी ते आहेत। हे या ठिकाणी त्यांना बोलो हां दोघांना बोल। या ठिकाणी डॉक्टर अनिल भांडवलकर हे या ठिकाणी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष हे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। थोडंसं इंटरव्ह्यू या ठिकाणी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे क्रीडा विभागाचे सन्माननीय डॉक्टर अनिल भांडवलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर संतोष गोसावी सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, आता तुम्ही जी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेताय, अशा पद्धतीची भारतातील आणि आशिया खंडातील ही एकमेव आणि पहिल्या पद्धतीची अशी ही स्पर्धा आहे डॉक्टरांची। वैद्यकीय पेशा हा आजारांना प्राधान्याने त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ज्याच्यामध्ये सदृढता ही प्रामुख्याने या ठिकाणी राबवली जाते क्रीडा स्पर्धेत। तर ही संकल्पना कशी काय तुमच्या मनात आली? वास्तविक वैद्यकीय क्षेत्र हे अतिशय धावपळीचं आणि स्ट्रेसफुल असं क्षेत्र आहे। डॉक्टर ज्या वेळेला समाजाची काळजी घेत असतात त्याबरोबर समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने
ते मनोभावे प्रयत्न करत असतात. समाजाचं आणि वैयक्तिक आरोग्य कसं चांगलं राहता येईल या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. परंतु आत्ता जो रिसेंट डॉक्टरांचा सर्वे झाला त्यामध्ये समाजातील इतर घटकांचं सरासरी आयुर्मान 62 ते 69 वर्ष एवढं असताना सुद्धा दुर्दैवाने आपल्याकडच्या डॉक्टरांचं सरासरी आयुर्मान हे 52 ते 57 वर्ष आहे. आणि त्याचं प्रमुख कारण की व्यवसायातील स्ट्रेस, व्यायामाचा अभाव, आहारातील अनियमितता असं आहे. तर डॉक्टरांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं, त्यांचं स्ट्रेस लेवल कमी करण्याच्या दृष्टीनं आणि तंदुरुस्तीसाठी की आपण डॉक्टरांसाठी काही स्पर्धा आयोजित कराव्यात असं मनपूर्वक वाटत होतं. आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे ही पुणे आणि परिसरातील डॉक्टरांची एक मध्यवर्ती संघटना आहे. गेली 24 वर्ष ही संघटना डॉक्टरांच्या कल्याणासाठी, त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी, त्यांचं कल्चरल ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज या स्तरावर काम करत असते. तर गेले 6 वर्ष आपण धावणे, 5 किलोमीटर धावणे, 5 किलोमीटर चालणे, चेस, कॅरम, इंटर असोसिएट क्रिकेट टुर्नामेंट आणि 20 किलोमीटर सायकलिंग अशा विविध स्पर्धा आपण आयोजित करत असतो. ह्या वर्षी कबड्डी हा खेळ असा मैदानी खेळ आहे आणि त्याच्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती ही अतिशय चांगल्या प्रकारे राहते. आणि डॉक्टरांची तंदुरुस्ती चांगली राहण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात प्रथमच जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे या संस्थेने डॉक्टरांसाठी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि त्याचं उद्घाटन आज अर्जुन पारितोषिक विजेते शांताराम जाधव सर यांच्या हस्ते होणार आहे. तर जे कबड्डीचे जे सिलेक्टर आहेत महाराष्ट्र स्टेटचे, अनंत शेळके सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन थोड्या वेळातच होईल. सर, ह्याच्यासाठी आता मी हे मैदानाची आखणी तुमची या ठिकाणी चालू आहे आणि कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यासाठी टेक्निकल कमिटी हा डॉक्टरांच्या मध्ये नाही आहे. तर ह्यासाठी कुणाची तुम्हाला मदत होते? आता वास्तविक GPA स्पोर्ट्स कमिटी म्हणून एक 20 डॉक्टरांची अतिशय चांगली कमिटी आहे की ज्यामध्ये विविध थरातील आणि विविध खेळांचं ज्ञान असणारे डॉक्टर या स्पोर्ट्स कमिटीमध्ये आहेत. जेव्हा कबड्डी स्पर्धेचं नियोजन करायचा घाट GPAने घातला त्यावेळेला डॉक्टर महेश वायाळ हे या कबड्डी स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. तर त्यांच्या ओळखीने जे महाराष्ट्र स्टेटचे जे सिलेक्टर आहेत मिस्टर अनंत शेळके सर आणि भालेराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे डॉक्टरांसाठी 15-20 दिवसापूर्वी खास शिबिराचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये कबड्डीमध्ये वेगवेगळ्या खेळांचे टेक्निक्स, काय टेक्निक्स असतात, काय नियम असतात, काय अटी असतात आणि चांगल्या प्रकारे खेळ कसा करावा याचं मार्गदर्शन श्री अनंत शेळके सर यांनी सर्व डॉक्टर्स खेळाडूंना दिलेलं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही जी पूर्ण माहिती दिली ह्या आयोजनासंदर्भात त्याबद्दल आम्ही आपलं निश्चित आभार मानतो. या ठिकाणी डॉक्टर विलास टाकवे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. खरं तर त्यांचा आता मुलाखत घेण्यापूर्वी सुद्धा ते मैदानामध्ये काम करत होते, पाहत होते मैदानाची आखणी, दिशा आणि त्या संदर्भातलं नियोजन, संयोजन या संदर्भात ते त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसले. नमस्कार सर. नमस्कार सर, खरं तर डॉक्टरांना क्रिकेटविषयी जास्त आवड आहे. क्रिकेटच्या अनेक मॅचेस भरून डॉक्टर थकले असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. क्रिकेट हा कसा परदेशी खेळ आहे. इंग्रजांनी तो आपल्याला भारतात आणलेला आहे आणि कबड्डी पूर्वी त्याला हुतुतू म्हणायचे, लंगडी, खो खो हे आपले देशी खेळ आहेत. ह्याला खरं म्हणजे प्रोत्साहन मिळालं पाहिजे. काही चित्रपट कलाकारांनी जसं IPLला प्रोत्साहन दिलं तसं यावर्षी पाहण्यात आलं की कबड्डीला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ह्यातनं ह्या खेळाची सुधारणा व्हावी, हा खेळ विकसित व्हावा, हा तळागाळात जावा
असं वाटतं. आणि हा खेडेगावचा आता पण खेळला जातो. विशेष म्हणजे याला खर्च कमी येतो, खर्च नाही. यात खेळात हा खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. निश्चितच सर, या ठिकाणी डॉक्टरांनी या ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती हात फिरवावा त्याचं निश्चित सोनं व्हावं यासाठी तुमची ही जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही पुण्यातील आणि पुण्याच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र आणि इंडियामधली ही अत्युच्च अशी संस्था या ठिकाणी पुढाकार घेते, ही निश्चितच अभिनंदनाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण अजून तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही? आणि सांगायचं असं वाटतं की हा खेळ आता आम्ही डॉक्टरांमध्ये रुजवतोय. एक 3 वर्षापूर्वी आम्ही ह्या क्रिकेटची सुरुवात आम्ही GPA पुण्यात सुरुवात केली. आणि सुरुवातीला आम्हाला फक्त 4 संघ होते. आता होता मागच्या वर्षी आमच्याजवळ 18 संघांनी या संघात भाग घेतले. आणि हा खेळ असा पसरत चाललाय. आणि पेरिफेरल असोसिएशनच्या धरून यावर्षी तर आम्हाला असाच अनुभव मिळाला की यावेळी सातारावरून काही टीम आल्या होत्या, जुन्नरवरून टीम आल्या होत्या, पुण्याबाहेरच्या अशा टीम आल्या होत्या. आणि सातारचा संघ हा अंतिम फेरीत आला होता क्रिकेटच्या मॅचमध्ये आणि तो उपविजेता ठरला. तसंच आम्हाला वाटतं की आम्ही जर याचा पुढाकार घेतला तर हा सुद्धा खेळ असाच पुढं जाईल आणि हा सगळे डॉक्टर त्या निमित्ताने खेळ खेळतील. धन्यवाद सर. या ठिकाणी कबड्डीचे जे आयोजनामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला, जे मनसर परिसरामध्ये खरं तर त्यांचं जन्मगाव आहे आणि या ठिकाणी खरं मातीला न्याय देण्याची जी प्रक्रिया त्यांनी या ठिकाणी घडवत आहेत, या कबड्डीशी संबंधित ते आयोजनामध्ये सहभाग त्यांनी घेतलाय प्राधान्याने. तर या ठिकाणी डॉक्टर महेश वायाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा गुणवंत डॉक्टर म्हटलं तरी हरकत नाही असा मोठा सत्कार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तराची जी कार्डिओलॉजिस्ट यांच्या हस्ते झालेला आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही हे कबड्डीला प्राधान्य काय उद्देशाने दिलेलं आहे? कबड्डी हा जो खेळ आहे हा ऍक्च्युली भारतीय परंपरेनुसार आपला पारंपरिक आणि मैदानी खेळ आहे. याच्यामध्ये तुमच्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही क्षमतेचा खरा कस लागतो. आणि याच्यामध्ये अपील काही नसतं. म्हणजे तुम्ही तिथं जर मैदानावर जर तुम्ही तुमचा खेळ दाखवला तरच तुम्ही तिथे पुढे जाऊ शकता. म्हणून हा आणि पहिल्यांदा म्हणजे डॉक्टरांसाठी म्हणून कबड्डी अशी कुठली स्पर्धा आतापर्यंत ऐकवत नव्हती. आणि आमची जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही 25 वर्षाची जुनी संस्था आहे. आम्ही यावर्षी असं ठरवलं की काहीतरी वेगळा गेम्स ठेवायचा. कारण क्रिकेट, चेस, बॅडमिंटन, बाकी या खेळांच्या आमच्या स्पर्धा चालूच असतात. पण ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की आपला पारंपरिक मैदानी खेळाचा आपण सहभाग करावा. म्हणून 2015 साली आम्ही जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन असा ठराव केला की आपण यावर्षी कबड्डीच्या स्पर्धा घ्यायच्या आणि त्या पण जिल्हास्तरीय. याला आम्हाला इतका भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. आणि या खेळाचा आता थोड्याच वेळात चालू होतील तर आपल्याला नक्की कळेल की बाबा डॉक्टरांना पण किती फिटनेस आणि त्यांचा याच्यामध्ये कस लागतोय ते. धन्यवाद सर. थँक्यू. या ठिकाणी तुम्ही या NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला या ठिकाणी बहुमूल्य अशी माहिती दिली आणि या आयोजनामध्ये मोठं योगदान तुमचं आहे. आणि मनसर आणि या आंबेगाव परिसरातून या ठिकाणी या मातीचं नाव उज्ज्वल करण्याची प्रक्रिया तुम्ही घडवता, त्याबद्दल मी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपलं निश्चित आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर खेनट सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यांचं बरंच मोठं हॉस्पिटलच्या तांत्रिक क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे. अनेक मोठ्या मशीन्स त्यांनी या ठिकाणी जनरल प्रॅक्टिशनरच्या वतीने घेण्याची प्रक्रिया घडवली. जे अशक्य कोटीतलं गोष्ट असताना त्यावेळेला सुरुवात केली होती. डायलिसिस सारख्या मशीन्स त्यांनी त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता जी कबड्डी स्पर्धा होते आणि त्या अनुषंगाने जनरल प्रॅक्टिशनर हे एक खऱ्या आरोग्याच्या क्षेत्रात उतरलेत असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाटतंय. जनरल प्रॅक्टिशनरमध्ये मर्दानी खेळ आणि कबड्डी सारखे खेळ ज्याने सर्वतोपरी व्यायाम होतो
असे खेळ सध्या सर्व स्तरातून लुप्त होत चाललेत. तर त्या दृष्टीने हे वाढीला लागावं ह्या एका उद्देशाने आपण कबड्डीसारखे खेळ आता सध्या मैदानी खेळ सुरू करण्यात आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतोय. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही मैदानी खेळ प्रोत्साहन देताना या ठिकाणी डॉक्टरांची मुलं म्हणा, फॅमिली म्हणा, ह्या अदर दॅन क्रिकेटमध्ये येण्यासाठी काय आहे का प्राधान्याने त्याच्याविषयी विचार करण्याची प्रक्रिया? आपण ज्या आता डॉक्टर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे, ऑटोमॅटिकली याच्यामुळे डॉक्टरांच्या कुटुंबियाला या खेळाबद्दल आत्मीयता आणि माहिती पण व्हायला लागली आहे. एरवी काय होतंय, लोक सकाळी उठले की क्रिकेट खेळतात. क्रिकेटमध्ये माणूस फिल्डिंगला उभा राहिला की त्याच्या इच्छेनुसार तो उभा राहतो आणि पळतो. त्याच्यात व्यायामाचा फारसा काही संबंध येत नाही. कबड्डी तसं होत नाही. कबड्डी तुम्हाला तुमच्या इच्छेचं काही नाही, 15 मिनिटं 20 मिनिटाची जी काही तुमची गेम असेल ते एकदम हार्डवर्क करायलाच लागतं. 20 मिनिटात माणसाचे सर्व व्यायाम होतात. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी बेसिकली खूप जास्ती कबड्डीमध्ये वाढते. आणि आता आम्ही स्वतः प्रॅक्टिस करतोय. तर या प्रॅक्टिस करताना आमच्या लक्षात आलं की आम्ही प्रॅक्टिस करताना बाकीची लोक क्रिकेट खेळणारी पण येऊन उभे राहून बघतात. कालच रात्री आम्ही शेवटची एक प्रॅक्टिस केली. त्या टायमाला शेजारी क्रिकेटची टीम चालू होती आणि ती लोक येऊन उभी राहिली. बघितलं, म्हटलं बघा. निश्चितच सर, अत्यंत मोठी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितली. ज्या वेळेला डॉक्टर लोक या ठिकाणी प्राधान्याने सहभाग घेतात आणि त्यावेळेला निश्चित या गोष्टीला महत्त्व येतं आणि महत्त्व आल्यानंतर ह्या ठिकाणी आरोग्याच्या दिशेकडे वळण्याची प्रक्रिया सर्वसामान्यांच्याकडे घडते. धन्यवाद सर, या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल आपला आभार. या ठिकाणी सिंहगड जी एक डॉक्टरांची संघटना आहे आणि त्याचे सन्माननीय सदस्य आणि आत्ताची जी टीम आहे त्यांचे हे कॅप्टन डॉक्टर कोल्हे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, आता तुमचे सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरे आणि त्या अनुषंगाने असं मोठा इतिहास तुमच्या संघाला आहे, तुमच्या परिसराला आहे. आणि त्या अनुषंगाने ही कबड्डी आपल्या मातीचं या आपल्या खेळाचं म्हणजे जागतिक स्तरावरती ज्या वेळेला प्रदर्शन होण्याची प्रक्रिया घडते, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कशी तुमची तयारी किंवा तुम्ही कसं प्रॅक्टिस करत होते? किती दिवस प्रॅक्टिस केली? आम्ही गेले 15 दिवस प्रॅक्टिस करतो. ह्या खेळामध्ये आता डॉक्टर्स हे नवीनच आहेत, कुणी जास्त खेळलेलं नसतं. खूप मोजके लोक आहेत जे खेळतात आणि जे खेळले आहेत ते गावाकडे किंवा शाळे लेवलला खेळलेले असतात, स्कूल लेवलला. त्याच्यामुळे ह्या खेळाबद्दल सगळ्यांना कुतूहल आहे की आता पहिली स्पर्धा आहे, स्पर्धा चांगली करायची आहे. आणि याच्याने थोडंसं हेल्थ कॉन्शियसपणा वाढला आहे की ज्या नवीन स्पर्धा भरतात, कबड्डी किंवा क्रिकेट तर रुटीन कुणीही खेळतं, पण कबड्डी सारखे खेळ हे खूप महत्त्वाचे आहेत. मैदानी खेळ याच्यात पूर्ण कस प्लेअरचा लागतो, दम किती ते कळतो. त्याच्यामुळे या खेळाला खूप महत्त्व आहे आणि उत्तरोत्तर याची आणखी लोकांना माहिती होईल. डॉक्टरांना हेल्थ कॉन्शियस असल्यामुळं सगळ्या गोष्टी लवकर हे होतील, महत्त्व काय. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही बहुमूल्य माहिती दिली. तुमच्या संघाची तयारी या ठिकाणी चांगली झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो की तुमचा संघ हा फायनलपर्यंत येईल आणि फायनलही मारावी अशा अनुषंगाने मी आपल्या शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय शेळके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याची ज्यांची क्षमता आहे आणि बुवाजी साळवी सरांच्या नंतर ज्यांनी मातीतून काम केले, मातीमध्ये ज्यांनी राबले, असे सन्माननीय शेळके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शेळके सर, आज तुम्ही ही जी डॉक्टरांना खरं तर मातीत उतरवण्याची प्रक्रिया तुम्ही घडवली आणि या ठिकाणी मातीचं मोल या ठिकाणी वाढवण्याची प्रक्रिया घडवली, तर त्याबद्दल काय सांगाल ही स्पर्धे संदर्भात? आजच्या या संदर्भात की जर डॉक्टर लोक तंदुरुस्त असतील तर 50 पेशंट बरे होतील. यस, निश्चित. म्हणून त्या डॉक्टरांसाठी मी हा एक प्रयोग करून पाहिलेला आहे की चला सगळ्या डॉक्टरांना एकत्र घ्यायचं आणि एक त्यांना खेळामुळं फायदा व्हावा, त्यांना सगळी संधी मिळावी, त्यासाठी संधी मिळावी यासाठी मी ही स्पर्धा घेतलेली आहे की बाबा सगळे डॉक्टर एकत्र येणं महत्त्वाचं आहे. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला हे प्रस्ताव समोर ठेवला किंवा त्यावेळेला
डॉक्टरांची काय प्रतिक्रिया होती? सगळे डॉक्टर उत्साही होते, कारण ह्याच्या अगोदर मी सगळ्या डॉक्टरांची प्रॅक्टिस घेतली, फिटनेस घेतला, कबड्डीचे नियम सांगितले त्यांना, त्यामुळे त्याचा फायदा डॉक्टरांना खूप झाला. सगळे डॉक्टर खुश होते आणि उत्साहाने काम करत होते. सर, आता तुम्ही खरं तर दीपिका जोसेफ मॅडम यांचे कोच आहात, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहे. मॅडमला जो 1 कोटीचं बक्षीस सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. अशा या ठिकाणी हे छोट्या दर्जाच्या खेळातून तुम्ही उच्च म्हणजे जवळजवळ आशिया खंडात आता ह्या देशाचं या खेळाचं नाव झालेलं आहे आणि अमेरिकेसारखे देश सुद्धा इंडोरन्स स्टॅमिना वाढवण्यासाठी याचा प्रयत्न करतात. तर ह्या ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही ही मुलं घडवत असताना तुम्हाला काय अडचणींना सामोरं जावं लागलं? मला प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल करावी लागली. ज्या वेळेला खेळाडूंना घरनं पालकांचा उत्साह नव्हता की कबड्डी खेळून काय हातपाय हे करायचे, काय ते पुढे जॉब नाही, काही नाही, पण त्यांना स्ट्रगल करून एक शून्यातनं एका लहान घरातल्या झोपडपट्टीतल्या मुलींना तयार करून त्यांच्याकडनं खेळून घेण्यासाठी माझा जो जिद्द होती ते त्याचं मला यश मिळालेलं आहे. धन्यवाद सर. तुमच्यासारख्या अत्यंत धडाडीच्या कार्यकर्ते म्हणा, तुमच्या त्याच्या सन्माननीय मार्गदर्शकांचं या ठिकाणी योगदान हेच खरं तर ह्या खेळाला पूरक आणि प्रेरक ठरेल आणि त्या दृष्टीने हा खेळ हा अमेरिका युरोप खंडामध्ये जाऊन हा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल असं मला निश्चित आशा वाटते. धन्यवाद सर. थँक्यू. या ठिकाणी डॉक्टर संतोष गोसावी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहे, सेक्रेटरी म्हणजे सचिव, म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण असं म्हणजे मोठं पद आहे या ठिकाणी. सर, या ठिकाणी ज्या वेळेला डॉक्टरांचा प्रस्ताव आला कबड्डी संदर्भात, खरं तर तुम्हाला काय ह्याच्याबद्दल हसू आलं का किंवा काय आलं, काय वाटलं? हसू नाही आलं, पण एक आव्हान आलंय आणि डॉक्टर देशी खेळांसाठी डॉक्टर किती उत्साह आहेत, किंवा क्रिकेट, कबड्डी, बाकीचे खेळ जे इंटरनॅशनल किंवा देशी खेळ नाहीत त्यासाठी लोक उत्साहाने खेळतात, पण देशी खेळासाठी उत्साह बघून मला आनंद वाटला आणि ॲज अ सचिव म्हणून मला असं वाटतंय की ते ऑर्गनाईज करायला मला सगळ्यात जास्त आनंद होईल आणि ती स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल आणि ही चळवळ असे डॉक्टरांसाठी चालू राहील आणि डॉक्टर असेच देशी खेळांना प्रोत्साहन देत राहून आपल्यातला जुनी मातीतले खेळ डेव्हलप करावे. सगळ्या डॉक्टरांनी किंवा सगळ्या समाजाने आपल्या देशी खेळांची अशीच जोपासना करून त्याची प्रगती करून जगाच्या पाठीवर नाव कमावं, एवढीच माझी इच्छा. सर, या ठिकाणी आता ही स्पर्धा होते, ह्याच्यासाठी काय तुम्ही ट्रॉफी किंवा काय 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 बक्षिसं अशी ठेवलेली? म्हणजे ॲक्च्युली ह्या स्पर्धेमध्ये बेस्ट नंबर 1 किंवा विनर आणि रनरअप असे 2 ट्रॉफी असतील. नंतर बेस्ट स्ट्रायकर म्हणजे बेस्ट चढाईकार, बेस्ट कॅचर म्हणजे बेस्ट पकड आणि ऑलराऊंडर असे 3 बक्षिसं असतील असे. आणि प्रत्येक असोसिएशनला काही टोकन म्हणून दिलं जाईल आणि सगळ्यांचं अप्रिशिएशन केलं जाईल, जेणेकरून प्रोत्साहन आणि देशी खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल प्रत्येकाचा, यासाठी प्रयत्न केले जातील. निश्चितच सर. या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला ही स्पर्धा आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली तर ह्याचं ज्या वेळेला उद्दिष्ट ठरवलं ते ह्या एका वर्षापुरतं ठेवलंय की असं? नाही, ॲक्च्युली जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही पुण्यातली 24 वर्ष जुनी संस्था आहे. या संस्थेत असे नवीन उपक्रम नेहमी राबवले जातात. त्यात समजा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमच्याकडे 10 ते 11 प्रकारचे हे होतात. त्यातला कबड्डी हा यावर्षी पहिला उपक्रम, पण हा अखंडित चालू राहील. इथून पुढे त्यातलं वेगवेगळी प्रगती होईल, त्यात नवीन गोष्टी आत्मसात केल्या जाईल आणि त्याच्यात काय असेल ते प्रत्येक वेळेस डेव्हलपमेंट आणि नवीन चेंजेस होईल, त्यात आम्ही चेंज करत राहणार आहोत. धन्यवाद सर. या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण मुलाखत दिली, तर आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी सिंहगड परिसरातील सन्माननीय काकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ते या ठिकाणी या सिंहगड संघाचे ते सदस्य आहेत. या ठिकाणी ते कबड्डी आता खेळणार आहे. सर, ही कबड्डी खरं तर सर्वसामान्य डॉक्टरांना ही निश्चित माहिती आहे, आपण सर्व ग्रामीण भागातीलच आहोत, तर तुम्ही आता हे नवीन खेळताना तुमच्या मनात काय भावना आहे? नाही, पहिली गोष्ट कसं आहे माहिती का, कबड्डीमुळं एक तर लोकांचा मैदानी गेम असा असल्यामुळं आपण त्याच्यात एक व्यायाम म्हणून बघतो, एंटरटेन म्हणून बघतो, त्याच्याने एक व्यायाम म्हणून होतो आणि
ह्या अशा खेळांची सगळ्यांना आवड लागावा हे नक्की जीपीएने चांगला एक उपक्रम राबवला आहे. त्यामुळे जीपीएचे सुद्धा एक आभार आहे. हे सुरुवातीला पहिलाच ही इव्हेंट आहे कबड्डीची. म्हणजे पहिलाच म्हणजे उद्देश आहे, म्हणजे पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे काही त्रुटी राहू शकतील, परंतु त्याच्यात प्रयत्न करण्याची दिशा निश्चित ठरेल असं तुम्हाला वाटतं. सर, तुम्ही याच्या अगोदर कबड्डी कधी खेळला होता? नाही, याच्या आधी कबड्डी कोणीच कधी खेळलेले नाही. सगळे लोक प्रॅक्टिसमध्ये हे असतात, बिझी असतात. हे सगळं कॉलेज लाईफमध्ये किंवा शाळेत असताना फक्त कबड्डी खेळायचे, बाकी असं काही नाही. मग शाळेच्या लेवलला तुम्ही खेळलाय किंवा पाहिलंय किंवा काय? हा, शाळेच्या लेवलला पाहिलोत किंवा खेळलोत एवढंच. इथं थोड्याशा चुका होतील, थोडंसं हे होईल, कुणी जिंकन कुणी हारेल, पण हे गेम आहे, गेम आहे, एंटरटेनमेंट म्हणून खेळायचं. सर, आता कबड्डीचा जर खेळाडू आला तर तुम्हाला असा आपलेपणाची भावना ह्या ठिकाणी राहण्याची प्रक्रिया घडेल? हो, म्हणजे जे आता कबड्डीचा खेळाडू आला की पेशंट आणि चार त्याच्याकडून गोष्टी ज्या शिकायला भेटतात आपल्याला त्या निश्चितच चांगल्या आहेत. तुमचा देवाणघेवाणीची प्रक्रिया घडेल आणि त्याच्यामुळं त्याच्याकडून जे जो आर्थिक फक्त जो संबंध होता तो आता एक प्रेमाचा, जिव्हाळ्याचा संबंध. सगळे ह्याच्यामुळे सगळे एकत्र आले, नवीन नवीन लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या. बऱ्याचशा टीम याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण मुलाखत दिली, माहिती दिली, त्याबद्दल मी आपला आभार आहे. धन्यवाद सर. थँक्यू. या ठिकाणी हे मैदानाची पूर्ण तयारी आता संपत आलेली आहे. या ठिकाणी जी हॉकीच्या मार्फत या मैदान तयार करण्यात आलेलं आहे. त्या शेळके सरांचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी हे मैदान तयार करतात. सगळ्या रेषा ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मैदानाच्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या नियमानुसार हे मैदान तयार करण्यात आलेलं आहे. 2 मैदानं या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. 6 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. शिवाजीनगर, हडपसर, त्याचबरोबर पुणे परिसरातील हे 6 संघ, सिंहगड रोड असे 6 संघ या ठिकाणी आहेत. आणि हे खरं तर जिल्हा स्तरावरची स्पर्धा या ठिकाणी घेण्याचं प्रयोजन या संस्थेने घेतलं तर त्यांचं निश्चितच मी अभिनंदनास पात्र हे डॉक्टर्स आहेत. आणि NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी हे राष्ट्रीय क्रीडा समन्वय समितीचंही बॅनर्स या ठिकाणी दिसत आहेत. या चांगल्या दर्जाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. नाट्यांचं नियोजनसुद्धा संस्थेने केलेलं आहे. अनेक प्रतिनिधी या ठिकाणी, त्या डॉक्टर्स प्रतिनिधी या ठिकाणी नाट्यांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. थोड्याच वेळात या कबड्डी सामन्यांना सुरुवात होईल. आणि खरं तर डॉक्टरांनी सांगितलं तसं अटीतटीचे सामने ते निश्चितच पाहायला मिळेल. आणि ह्या सामन्यामुळं, या अटीतटीमुळं एक कबड्डीचा खेळ आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत होईल. कारण इंजेक्शन देणं, उपचार करणं, ICUमध्ये ॲडमिट करणं हा सर्वसामान्य डॉक्टरांचा भाव असताना या ठिकाणी आरोग्याचं या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब भोसले या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आता जी कबड्डी सामने होत आहेत तर तुमचं काय याच्यामध्ये योगदान आहे? माझं योगदान म्हणजे मी 2 संघाकडनं खेळतोय. कोणते संघ? शिवाजीनगर आणि वारजे. ओके. मग म्हणजे तुम्हाला कबड्डीचा म्हणजे लहानपणापासूनच अनुभव आहे? हो, लहानपणापासून मी 10वीपर्यंत कबड्डी खेळतच आलेलो आहे. गुड. म्हणजे तुम्ही डॉक्टरांना मार्गदर्शन करणारे एक उच्च दर्जाचे कोचही होऊ शकता? होऊ शकतो. माझ्या टीमचे ते कोचेच आहेत. ओके. सर, आता जी स्पर्धेचं तुमची तयारी कशी आहे? कशी तयारी केली? किती दिवसापासून सराव करताय आणि कसं त्यात वेळ कसं काढताय? 1 महिन्यापासून रोज दुपारी सराव करतो आम्ही. दुपारच्या वेळेला? पण आता सर, ते खरं तर हे सराव हा प्रक्रिया खेळाची ही सकाळी असते, पण दुपारी ह्या काय? आम्हाला ऍक्च्युली सकाळचा वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही दुपारी 4 ते 5 या वेळात सराव करतो.
म्हणजे तुम्ही जसं आवड असेल तर सवड मिळते, त्या न्यायाने तुम्ही ह्या ठिकाणी दुपारी काय ना परंतु वेळ काढला. तुमच्या ह्या वेळात वेळ काढण्याच्या प्रक्रियेतून आरोग्याचं योगदान तुम्ही सर्वसामान्य डॉक्टरांना देत आहे. सर, आत्ताचे जे नियम आहेत वेगवेगळे बदललेले आहेत, तर त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती करून घेतली किंवा काय सांगितली? मागच्या आठवड्यामध्ये इथले पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी एक आमच्या सर्व डॉक्टरांसाठी मीटिंग ठेवली ग्राउंडवर. त्यावेळेस त्या डॉक्टरांनी रूल्स रेग्युलेशन सगळे समजावून सांगितले, नवीन रूल्स रेग्युलेशन काय आहेत त्यातले त्या जास्तीत जास्त नाही का आम्ही पाळावे अशी त्यांची अपेक्षा. खरं तर डॉक्टरांना रूल रेग्युलेशन पाळण्याची खरं आवडच आहे, कारण ते रूल रेग्युलेशन पाळतात की सर्वसामान्यांचा एक पांढर पेशा हा गट आहे. परंतु आतापर्यंत सर जे डॉक्टर्स आजाराच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये हे घेत होते, सहभाग घेत होते रुग्णांच्याकडून, त्या आरोग्याकडे वळण्यामुळे काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? सर, कबड्डी हा गेम फिटनेससाठी खूप छान आहे. अर्धा तास जरी तुम्ही रोज अर्धा तास जरी कबड्डी खेळला तर खूप वॉर्मअप होऊ शकतो. प्रत्येकाची फिटनेस लेवल वाढू शकते. त्या कबड्डी त्या दृष्टिकोनातून आम्ही जनजागृती होईल, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल की ह्या गेमनी सुद्धा आपण फिटनेस अचीव्ह करू शकतो. ह्या वर्षी फक्त त्या कबड्डी लीगमुळे लोकांना कबड्डी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. आमच्या तर डॉक्टर खेळतात. आता कसं झालं, कबड्डी हा रांगडा लोकांचा गेम ह्या असे एक समाजात कल्पना झालेली आहे. त्यामुळं असे काही जे इंजिनियर वर्ग आहे, डॉक्टर वर्ग आहे, तो त्यापासून अलिप्त आहे. पण त्याचे जे नवीन रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते जर सगळे फॉलो करत असतील तर हा जंटलमॅन गेम होऊ शकतो. आणि जंटलमॅन गेम झाल्यानंतरच ह्यात 100% इन्व्हॉल्युशन होईल. सर, परंतु आता बऱ्याच वेळा दिसतं गेम आणि त्यातून इन्व्हॉल्वमेंट ह्याच्याबरोबर पैशाचा ज्या वेळेला व्यवहार येतो, बऱ्याच वेळा डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर इन्शुरन्सवाले जे काही कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये एकही डॉक्टर नसतो, परंतु सर्वात जास्त पैसे इन्शुरन्स कंपन्या मिळवतात, डॉक्टर हे कमी पैसे मिळवतात. म्हणजे हेल्थ सेक्टरमध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, इव्हन डिसीज सेक्टरमध्ये डॉक्टर पैसे कमी मिळवतात, परंतु इतर जे फॅक्टर्स आहेत ना किंवा मशीन्स मॅन्युफॅक्चरर्स म्हणा किंवा इन्शुरन्स कंपन्यावाले जास्त पैसे मिळतात. त्याविषयी काय सांगाल की ह्या आरोग्य क्षेत्रात पैसा भरपूर आहे, तर त्याच्यामध्ये डॉक्टर काही इन्व्हॉल्व घेण्याची प्रक्रिया घडेल का? डॉक्टर पैशाबद्दल कधीच बोलणार नाही. डॉक्टर हेल्थ, आम्ही पैसे तर सगळ्यांनाच भेटणार आहेत, प्रत्येक जण आलाय तो कमवण्यासाठी झालेला आहे. पण आमचा संदेश एवढाच आहे की लोकांपर्यंत की ही फिट राहावा, आपली शारीरिक क्षमता, आपली शारीरिक सुदृढता हीच आपली एक संपत्ती आहे. आणि नंतर मनी पण लागणारच आहे. पण ह्या अशा आम्ही गेमला एकत्र आल्यामुळं लोकांपर्यंत जाईल की हे आपले पैसे कमवण्याबरोबर हे खेळणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही बोलणं चुकीचं आहे. डॉक्टर निश्चितच म्हणजे ज्या वेळेला ही सिस्टीम डेव्हलप होत असताना या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला तर एन्जॉय म्हणजे आनंद घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी मांडताय आणि ह्याच्यातून पुढं मग जी सिस्टीम डेव्हलप होईल त्याचा एक भाग होण्याची प्रक्रिया तुमच्याकडून घडेल निश्चितच. सर, तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या कबड्डी सामन्यांसंदर्भात? नाव डॉक्टर धर्मादेकर. हा आमचा पहिलाच अनुभव आहे आणि एक यातून आपल्याला फिटनेस मिळावा हा एकमेव उद्देश आहे आणि समाजात हाच संदेश जावा हाच उद्देश आहे. निश्चितच सर, धन्यवाद. तुमचं नाव काय सर? डॉक्टर पवन गुजर. डॉक्टर पवन गुजर. कोणत्या संघाचे सदस्य आहात? वारजे. धन्यवाद सर. तुम्ही काय सांगू इच्छिता आजच्या याच्यामध्ये? कबड्डीच्या मार्फत असं सांगायचं आम्हाला की हेल्थ सगळ्यात महत्वाची आहे आपल्या आत्ता सध्या रुटीन, आपले जे लाईफस्टाईल आहे आता सध्याची, त्यात आपण व्यायाम करणं हे सगळं विसरत चाललो आहे. त्या दृष्टीने आपल्याला हेल्थच्या दृष्टीने जर का विचार करायचा झाला तर ही कबड्डी सगळ्यात चांगला गेम वाटतोय आम्हाला. त्या दृष्टीने आम्ही ते केलेला आहे प्रयत्न. धन्यवाद सर. सर, नाव काय सर आपलं? डॉक्टर बालचंद्र कदम. कुठं प्रॅक्टिस करता? मी उत्तमनगरला प्रॅक्टिस करतो. वारजे डॉक्टर असोसिएशन आमची टीम आहे. सर, तुमची आताची काय सांगाल आजच्या ज्या इव्हेंट संदर्भात? म्हणजे तुमचं काय रोल आहे याच्यामध्ये?
आता म्हणजे इथं ही आमची टीम आहे आणि आता म्हणजे GPA जनरल प्रॅक्टिस असोसिएशनच्या माध्यमातून कबड्डीच्या मॅचेस ह्या पहिल्याच वर्षी भरवल्या जातात. त्यामुळे आमच्यातले बरेचसे डॉक्टर जे आहेत बाकी इतर क्रिकेट किंवा इतर गेम्स वगैरे खेळणारे आहेत, पण कबड्डी खेळणारे फार कमी डॉक्टर्स आहेत आणि बऱ्याच वर्षाच्या काळात मी स्वतः तरी जवळ 30 वर्षानंतर मैदानात उतरतोय. म्हणजे एवढा मोठा गॅप पडून पण एक चला इव्हेंट होतोय आणि त्यात आपण पार्टिसिपेट करणं, आपल्या माध्यमातून पेशंटला लोकांना संदेश देणं हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे. निश्चितच सर. सर तुम्ही आता जे सराव करताना तुम्ही कोणत्या ठिकाणी सराव केला? कोणत्या? आम्ही वारजेला सिप्ला फाउंडेशन शेजारी ग्राउंड आहे. पण तुम्ही ज्या वेळेला म्हणजे कोणत्या कोपऱ्यात, राईट कोपरा, उजवा कोपरा? तसं म्हणजे सगळंच म्हणजे सगळ्या ठिकाणी सांभाळावं लागतं, कारण बाकीचे प्लेयर्स वगैरे आउट झाल्यानंतर सगळी जागा सांभाळता आल्या पाहिजेत, पण जास्तीत जास्त मी मधल्या फळी जाते. निश्चितच. धन्यवाद सर. या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आत्ताची जे इव्हेंट आहे आत्ता खरं तर खूप चांगल्या दर्जाचं आहे. राज्यस्तरीय ही स्पर्धा तुम्ही आयोजित करताय आणि हे राज्यस्तरीय आयोजन करताना अनेक डॉक्टरांचं या ठिकाणी योगदान आहे. तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही आयोजन करताना हे अनेक अडचणी आल्यात? खरं तर ही कबड्डी ही पारंपरिक आहे, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन असा की आपलं घर की मुर्गी दाल बराबर, म्हणजे घरचाच खेळ आहे परंतु त्याला महत्त्व आपण कमी देतो. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही या ठिकाणी ही स्पर्धा आयोजन करताना अनेक डॉक्टरांच्या एकत्र मिटिंग घेणं, एकत्र येणं, नवीन गोष्टी समजून घेणं, प्रत्येकाला तयार करणं, प्रत्येक संघाच्या सराव करण्यासाठी त्यांना एकत्र सांगणं. तर ह्या अनेक अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी संदर्भात तुम्हाला काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव? मी डॉक्टर निरंजन देसाई, स्पोर्ट्स कमिटी मेंबर आणि उत्तमनगर शिवने डॉक्टर असोसिएशनचा प्रेसिडेंट अध्यक्ष आहे. मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की कबड्डी खरं तर हा तांबडी मातीतला खेळ आहे, म्हणजे आपला महाराष्ट्राचा खेळ आहे. चालेल. हे संघ सर्व एकत्र आणताना सुरुवातीला थोड्याशा अडचणी आल्या. क्रिकेट संघ लगेच तयार झाला. पळणे, चालणे, पर्वती क्लाइम्बिंग किंवा पर्वती चढणे, उतरणे, शिवगड चढणे, हे सगळ्या स्पर्धा लगेच सुरू झाल्या. पण कबड्डीला थोडासा सुरुवातीला वेळ लागला GPAच्या स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये येण्यासाठी. त्यामुळे प्रथमच ह्या वर्षी कबड्डीला आपण त्यात इन्क्लूड करत आहोत आणि खरं तर हा आपला घरचाच खेळ आहे. आता तुम्ही अगदी बरोबर म्हणल्याप्रमाणे घर की मुर्गी दाल बराबर, ते अगदी उक्ती योग्य होते असं वाटतंय. पण आता सगळ्यांची मनं सगळे बदलत चाललेली आहेत आणि बरेचसे संघ एकत्र येऊन खेळत आहेत. म्हणजे ते या ठिकाणी आपलं जे काही खेळ आहेत ते खूप छानरित्या ते दाखवणार आहेत. तर नक्कीच आपण अशा गोष्टींना प्रोत्साहन द्यावं आणि ते घर की मुर्गी दाल बरोबर न राहता ते अजून उच्च स्तरीवर जावं असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी तर क्रीडा वॉरियर कर्वेनगर डॉक्टर असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, नाव काय? डॉक्टर अमोल राजहंस. अमोल राजहंस, खरं नाव खूप छान आहे. सर या ठिकाणी तुम्ही या सहभाग घेताना तुमची काय भावना आहे? नाही, एक गोष्ट म्हणजे खेळण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे हा एक पहिला प्रश्न, आणि दुसरं म्हणजे संघभावना, एकमेकांबरोबर एकत्र येण्याची जो आनंद आहे त्याच्यासारखा दुसरा कुठलाही आनंद जगात नाही. हा एकत्र येण्याचा जो आनंद आहे त्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. धन्यवाद सर. थँक्यू. या ठिकाणी आता संघ या ठिकाणी संपूर्ण तयार झालेले आहे, वॉर्मअप झालेले, नाश्ता झालेला आहे सर्वांचा आणि आता अत्यंत आनंदाने प्रत्येक संघ या ठिकाणी खेळण्याच्या वातावरणात या ठिकाणी उतरण्याची प्रक्रिया या ठिकाणी घडते. या ठिकाणी आदरणीय अर्जुन अवॉर्ड विजेते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि डॉक्टर असोसिएशन सर एक मिनिट सर या ठिकाणी आदरणीय अर्जुन अवॉर्ड विजेते आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा आणि देशाचाही सन्मान म्हटलं तरी चालेल, आशिया खंडात ज्यांचं नाव आहे असे सन्माननीय आदरणीय शांताराम जाधव सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या हस्ते आज या कबड्डी सामन्यांचं उद्घाटन होत आहे. सर नमस्कार. सर नमस्कार. NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण काय सांगाल की ह्या आज डॉक्टर खऱ्या आरोग्याच्या विभागात उतरलेत
आणि त्या दृष्टीने तुम्ही अनेक वर्षांची तुमची जी प्रतीक्षा या ठिकाणी फळाला आली, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? नाही, खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की हेल्थकडे लक्ष देण्यासाठी गरजच आहे. कारण प्रत्येक युवक किंवा जे काही खेळाडू असतील यांच्या हेल्थसाठी केअर करणं अतिशय गरज आहे. पण मला आज आनंद वाटला की एक डॉक्टरांच्या एका कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आलो आणि एक हेल्थसाठी किंवा क्रीडा प्रकारासाठी आज या ठिकाणी हा जो खेळ होणार आहे किंवा कबड्डीच्या माध्यमातून लोकांपर्यंत डॉक्टरांच्या थ्रू खेळाडूंपर्यंत एक चांगली हेल्थ करण्यासाठी कबड्डीचं आयोजन या ठिकाणी केलं, हे चांगली गोष्ट आहे. सर, कबड्डी हा मातीवरचा खेळ आहे. तुम्ही अनेक वेळा ह्या ठिकाणी तुमची हनुमान उडी ही खरं तर फेमस होती आणि तुमची उंची आणि त्याच्यात हनुमान उडी म्हटल्यानंतर किती उंच तुम्ही जात असाल हे खरं तर आता जे अंदाज बांधणं शक्य नाही. सर, ह्या कबड्डीच्या सामन्यात बऱ्याच वेळा लागण्याची प्रक्रिया घडते आणि डॉक्टरांचं त्या ठिकाणी योगदान फक्त आजारांचं नियोजन करण्यासंदर्भात होतं. आता खरं तर डॉक्टर स्वतः खेळतात. प्रेम भावना आणि ह्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी उत्पन्न होईल? नाही, कबड्डी हा खेळ असा आहे की केसापासून नखापर्यंत याचा व्यायाम होतो शरीराला. कारण कबड्डीची हालचाल आणि कबड्डीचं नियंत्रण हे सगळं तुम्हाला शरीरातूनच करावं लागतं. कारण काही इन्स्ट्रुमेंट नाहीये, पण इन्स्ट्रुमेंट आपण यूज एक शरीर म्हणून यूज जेव्हा करतो तेव्हा त्याचं डेफिनेटली त्या शरीरामध्ये जे काही हालचाली होत असतात त्या तुम्हाला ब्लड सर्क्युलेशनसाठी किंवा तुमच्या फिटनेससाठी किंवा फिजिकल ह्याच्यासाठी जर ही गोष्ट अतिशय एक महत्त्वाची आहे. कारण तसं पाहिलं तर कबड्डी हा दुस्मळा खेळ आहे पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे, पण तसा नाही आहे तो खेळ. कारण हा शेवटी माइंडचा खेळ आहे. कारण तुमच्या सगळ्या पार्ट्स, शरीराचे पार्ट्स सगळे त्याच्यामध्ये यूज होत असतात. कारण डोळे, नाक, कान, घसा हे सगळं अलर्ट ठेवावं लागतं. आणि कारण अलर्ट ठेवलं नाही तर तुम्ही कबड्डीच खेळू शकत नाही. कारण कोण तुम्हाला पकडायला येणार आहे, तुम्हाला कोणाला तरी मारायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून हा खेळ एक मुलांमध्ये अतिशय जर चांगला प्रसार झाला तर त्याचा एक हेल्थसाठी चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो. सर, बुवा साळवी सरांनी एशियन गेम्समध्ये प्रेझेंटेशन ह्याचं दिलं. अनेक देशातले जगातले अनेक देश त्या ठिकाणी देशातल्या प्रतिनिधींनी हा खेळ पाहिला. आज बरेचसे डॉक्टर आंतरराष्ट्रीय स्तरावरती फिरत असतात आणि ही कबड्डी त्यांना जर गेल्यानंतर ही अमेरिका, युरोप सारख्या खंडामध्ये, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये प्रसारित होण्यासाठी तुम्ही याचा डॉक्टरांचा सहभाग घेणार का? डेफिनेटली. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्थसाठी जे काही प्रश्न असतात ते शेवटी डॉक्टरांच्या थ्रूच आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. कारण कुठल्याही खेळाडूला काही समजा जखम होत असेल, त्याला काही कुठल्या पद्धतीनं समजा त्याचं स्नायू आपल्याला जर डेव्हलप करायचे असतील किंवा त्याच्यासाठी काही डॉक्टरांचं हेल्प घ्यावीच लागेल त्याच्यासाठी. कारण इतर देशामध्ये आज आपण पहिला हा मातीवरचा खेळ आहे, आता आपण मॅटवरती खेळतो. मॅटवरती खेळताना समजा आज 33-34 कंट्रीजमध्ये हा खेळ खेळला जातो. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की डॉक्टरांची सेवा हेल्प घ्यायला लागेल आपल्याला. निश्चितच सर, तुमच्या माध्यमातून आणि डॉक्टरांच्या सहकार्यातून हा खेळ, मातीचा खेळ आणि मातीचं या ठिकाणी मोल हे संपूर्ण जगात आणि 6 खंडात प्रसारित होईल आणि ही जी कबड्डी आहे ही ऑलिम्पिक दर्जाची होईल आणि ऑलिम्पिकमध्ये ह्या खेळाचा सहभाग होण्याची प्रक्रिया ही तुमच्या या आजच्या उद्घाटनानिमित्ताने होऊन जाईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद.